सुरूर इथल्या तळावर शरीफ यांनी भेट दिली आहे। दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या युद्धजन्य स्थितीत ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केलेल्या मध्यस्थीवर न्यूयॉर्क टाइम्सनं आता टीका केली आहे। ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय। ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असं न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखात म्हटलंय। खरं तर आधी अमेरिका या प्रश्नामध्ये पडण्यास इच्छुक नव्हती, मात्र भारतानं पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र असलेल्या भांडाराच्या ठिकाणी मारा केल्यावर ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली असं या लेखात म्हटलंय। भारत हा राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आलाय। भारत अनेक शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करतो, तरी सुद्धा जेव्हा पाकिस्तानचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चीन आणि अमेरिका एकाच पेजवर येतात असं या लेखात म्हटलंय। न्यूयॉर्क टाइम्समधल्या लेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। भारतानं पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र भांडारावर मारा केला। भारतानं आण्विक शस्त्र भांडार लक्ष्य केल्यानं ट्रम्प यांनी मध्यस्थी केली। ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारत नाराज आहे। दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली। द्विपक्षीय पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी भारत नेहमीच आग्रही आहे। ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानंच त्यांनी हस्तक्षेप केला हे उघड आहे। पाकिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची एकच भूमिका आहे। आणि नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व